महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला। अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी करीत संविधान चौकामध्ये आयटेक तर्फे भव्य आंदोलन करण्यात आले। सादर आहे संवाददाता संजय मिरे यांची ही ग्राउंड रिपोर्ट। अंगणवाडी सेविकांना केव्हा न्याय मिळणार मध्ये, चला तर मग बघूया। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला कारण न्यूज टीम संविधान चौकामध्ये ज्या ठिकाणी आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे। अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावे या मागणीकरता म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आयटेक आणि अंगणवाडीचे हे जे काही बालवाडी कर्मचारी आहे हे सातत्याने सरकारला माहिती देत आहे, सरकारला आपल्या मागण्या सादर करीत आहे, मात्र सरकारचं अद्यापही लक्ष नाही आहे। आणि आता आपण बघू शकता की या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये ह्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या लहान लहान मुलाबाळांना घरी सोडून आलेले आहेत। सर्वांनी एकजुटीने लढा देण्याकरता म्हणून या ठिकाणी आलेले आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात। अंगणवाडी सेविकांना 26,000 दरमहा देण्यात यावे आणि मदतनीसांना 20,000 रुपये देण्यात यावे यांची एवढी फक्त काय ती मागणी आहे, मात्र मागणी अद्यापही पूर्ण होत नाही। मॅडम काय कारण आहे? आयटेकच्या वतीने आज आमचे जनरल सेक्रेटरी श्यामभाऊ काळे यांच्या नेतृत्वामध्ये 4 तारखेपासून हा संप सुरू झालेला आहे। शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। आमच्या प्रमुख मागण्या आहे की आम्हाला मानधनात वाढ पाहिजे आहे, म्हातारपणाचा आधार पेन्शन हवी आहे, ग्रॅज्युटी हवी आहे। फोकस तर आम्ही 3च गोष्टीवर करत आहे, ग्रॅज्युटी, पेन्शन, मानधन। पण मंत्र्यांनी 4 वेळा भेटी दिल्यात, त्या भेटीमध्ये फक्त आश्वासनच मिळालेत। आश्वासन मिळालेत की आम्ही करतो, पण कधी करणार याचा काही नेम नाही आहे। कधी करणार याचा सरकारला नेम नाही आहे असं या म्हणाले। सर काय सांगायचं तुम्हाला, कशाबद्दल आज हे सर्व आंदोलन? हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी कर्मचारी 4 डिसेंबरपासून संपावरती गेलेले आहेत। गेले कित्येक वर्ष अंगणवाडी कर्मचारी या शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मागतायत, किमान वेतन मागतायत, सरकारला सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे इतर सुखसुविधा मागतायत। पण सरकार प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे। तेव्हा आयटेक आणि महाराष्ट्रामध्ये जी इतर संघटनांची कृती समिती झाली त्यांनी असं ठरवलं की 4 डिसेंबरपासून संपावर जायचं आणि आम्ही संपावर आहोत। या संपामध्ये जी मागणी प्रमुख आहे ती 26,000 रुपये किमान वेतनाची मागणी आहे। गुजरात सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ दिलेला आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने दिला पाहिजे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना म्हातारपणाचा आधार, आपल्याला माहिती आहे अंगणवाडी कर्मचारी जेव्हा रिटायर्ड होतात तेव्हा त्यांना रिटायरमेंटचा काही लाभ मिळत नाही। तो सांगा, मागण्या जर पूर्ण सरकारने नाही केल्या तर समोरची रणनीती काय राहील? हे बघा, ही आयटेक संघटना आहे, आपल्याला माहीत असेल की या 18 तारखेला विधानसभेवरती 50 ते 60 हजाराचा मोर्चा आयटेकने काढलेला आहे। गनिमी काव्याने देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याला आम्ही घेरलेला आहे आणि 2 दिवसानंतर मुख्यमंत्री परत नागपुरात येत आहे। तर तुमच्या न्यूज चॅनलवर काय करू हे सांगत नाही, पण निश्चित काही ना काही करू हे लक्षात घ्या। आम्ही हे आंदोलन आता मागे घेणार नाही, आता पुढे आलो आम्ही संघर्ष करायसाठी। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि संघर्ष तीव्र करणार। आमच्या या जो मानधन 3 मागण्यांना धरून जो आमचं मुख्य 3 मागण्यांना धरून जे आंदोलन आहे, तर आम्हाला पेन्शन आणि वेतन, परंतु पेन्शन जे मिळणार आहे ते आम्हाला लिखित स्वरूपात देत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे होणार नाही। असं आमचं आंदोलन पुढेही तीव्र होऊ शकते आणि उग्र पण होऊ शकते। आवाज दो हम एक है अशा प्रकारचा जो जयघोष, जो नारा दिसतो आहे सरकारच्या विरोधात आहे। सरकारचं लक्ष वेधण्याकरता म्हणून आयटेकच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांची जी युनियन आहे आज हे हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। यांना पुरेसं वेतन मिळत नाही आहे, तुटपुंजा पगारावर यांना आपली उपजीविका करावी लागते आहे। पैसे नसल्या कारणाने घरचे लोक आजारी आहे, दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही। मात्र मायबाप सरकारचं लक्ष नाही याकडे। सरकार केव्हा लक्ष देणार यांच्याकडे? यांच्या मुलामुलींचे लग्न नाही झालेले आहेत, फार लांबून हे लोक उन्हातान्हात आलेले अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून आपला सातत्याने लढा देत आहेत। एवढ्या तुटपुंजा पगारावर कसं चालणार? महागाई वाढते आहे, बेरोजगारीचा ग्राफ वाढून राहिलेला आहे, त्यामुळे क्राईम वाढून राहिलेला आहे।
या लोकांच्या हाताला काम नाही, बेरोजगार आहेत. भारत कसा महासत्ता होणार असा प्रश्न हे विचारत आहे. भारत महासत्ता होईल का अशाने? नाही म्हणतात आहे लोक. सरकार वेळीच लक्ष द्या. आपण मायबापा त्यांचे, खरे मालक हेच आहेत. मात्र आज सेवक मालक आणि मालक सेवक झाले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहेत. या लोकशाहीमध्ये या लोकांनी जगायचं कसं असा यक्ष प्रश्न यांच्यासमोर उभा टाकलेला आहे. सरकारने तात्काळ यांच्या मागण्या त्या काय मंजूर कराव्या. अधिवेशन येतं, अधिवेशन जातं, दरवेळेला आंदोलनं करतात. मग तो उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, 365 दिवस सरकारचं लक्षच नाही आहे. पूर्वीची सरकारही तशीच, वर्तमान सरकार पण अशीच. शेवटी या कर्मचाऱ्यांनी करायचं काय? किती मोठी बेरोजगारी आहे. जोपर्यंत ही बेरोजगारी दूर होणार नाही तोपर्यंत लोक आपला देश महासत्तेकडे कसा जाणार? मुलांना शिकवून नाही राहिले. मुलं जवान मुलं मुली लग्नाच्या पडलेल्या आहेत, लग्न नाही झालेले आहेत, औषध उपचाराला पैसे नाहीत, भूकमरी आहे, भूकमरी, हाताला काम नाही आणि तुटपुंजा मानधनावर हे कसं काय करणार असा यांचा प्रश्न आहे. तर सरकारने लक्ष द्यावं, तात्काळ यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कारण हे लोकशाहीमध्ये जगणारे सर्व लोक आहेत, हे नागरिक आहे. आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात याकरता म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकरता आज संविधान चौकामध्ये हजारोच्या संख्येमध्ये यांनी आंदोलन केलेलं आहे. जर सरकारने जर पुढे लक्ष दिलं नाही तर यापुढे रणनीती कशा प्रकारची असेल असं सूचक वक्तव्य त्या ठिकाणी एका अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. याकडेही सरकारने लक्ष द्यावं. यांच्या मागण्या काय त्या पूर्ण कराव्यात, जेणेकरून सरकारचंही चांगलं आणि या नागरिकांचे सुजलाम सुफलाम काम होईल, यांचं चांगलं जीवन संवर्धन होईल आणि यांनाही कुठेतरी वाटेल की आम्ही काहीतरी काम करतो, आम्ही श्रम करतो आहे, त्याचा चांगला मोबदला मिळतो आहे असं यांना वाटेल. सरकारने लक्ष द्यावं, यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. एवढीच काय ती माफक इच्छा यांची आहे. आता सरकार याकडे कसं लक्ष देतं, यांच्या मागण्या केव्हा पूर्ण करतं याकडे फक्त नागपूरचंच नव्हे, फक्त विदर्भाचंच नव्हे, फक्त महाराष्ट्राचं नव्हे, फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये, पूर्ण राष्ट्रांमध्ये असणारे जेवढे कर्मचारी आहे त्यांचंसुद्धा याकडे लक्ष लागलेलं आहे. सरकार यांच्या मागण्या पूर्ण करतील अशी यांना आशा आहे, अशी यांना अपेक्षा आहे. आता ही अपेक्षा आणि आशा केव्हा पूर्णत्वास पूर्ण होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरच्या संविधान चौकातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर.